निश मध्ये बिझनेस जास्त ग्रो होऊ शकतो की मास मध्ये ग्रो करणं जास्त सोपं आहे? काय वाटतं? निशमध्ये तुमचे प्रॉफिट मार्जिन्स पर प्रोडक्ट जास्ती असतात, नंबर ऑफ कस्टमर्स कमी असतात आणि मास प्रोडक्ट्समध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन पर प्रोडक्ट कमी असतं, पण जास्ती लोकांना ते दिलं जातं. ॲज अ उद्योजक मी काय देऊ शकतो किंवा मी कुठे रिलेट करू शकतो किंवा मी काय, माझे रिसोर्सेस काय आहेत आणि मी माझे कुठले स्ट्रेंथ लेव्हरेज करू शकतो, याच्यावरनं तो बिझनेस मॉडेल होऊ शकतो असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? ॲब्सोल्युटली. जे निश प्रोडक्ट्स असतात ना, ते महाग असल्यामुळे त्याच्यामधली क्वालिटी फार वेगळी असते. हँडमेड असतं, लेदर असतं, वेगळा काहीतरी एक फ्रेग्रन्स असतो वगैरे वगैरे. म्हणजे त्याला भरपूर असे टाईपच्या फॅसिलिटीज जोडल्या जातात. प्रीमियम मटेरियल प्रीमियम मटेरियल असतं. जे मास असतं त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते. असं नाही की त्याच्यामध्ये क्वालिटी नसते, पण ते बेसिक असतं. जर तुम्ही ग्लोबल प्रोडक्ट बनवलं आणि ते निश बनवलं तर प्रत्येक कंट्रीमधलं 10% पॉप्युलेशन मिळेल आणि दॅट विल बी 1 बिलियन कस्टमर. तर मी तुम्हाला त्याचं पण एक उदाहरण देतो. वर्टू नावाचा एक ब्रँड होता Yeah. आणि त्याचा मालक होता ज्यांनी नोकिया सुरू केलेलं. म्हणजे द ओनर ऑफ नोकिया आणि द ओनर ऑफ वर्टू वर द सेम. पण वर्टू अत्यंत महाग फोन होता. म्हणजे तो सुरू व्हायचा 2.5 लाखाला. जर तुमचा बिझनेस इंडिया पुरता असेल किंवा लोकल मार्केटमध्ये असेल तर सगळ्या सेगमेंट्समध्ये एक एक प्रोडक्ट आणणं योग्य असेल. व्हॉट डू यू थिंक? अगेन इट डिपेंड्स ऑन द रिसोर्सेस दॅट यू हॅव. आता हश पपीज आणि बाटा हे एकाच शोरूम मध्ये विकलं जातं. तर इट इज प्लस ऑल्सो आणि इट इज मायनस ऑल्सो. सो प्रत्येक उद्योग हा 2 प्रकारे आपण करू शकतो. आयदर आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एका निश मार्केटसाठी आपण डिझाईन करू शकतो किंवा आपण मास प्रोडक्ट एक बनवू शकतो. जे निश म्हणजे एका ठराविक कॅटेगरीसाठी फक्त खूप कमी लोकांना किंवा कमी कस्टमर्सना आपण ते देऊ शकतो. आणि मास म्हणजे असं प्रोडक्ट की जे आपण सगळ्यांना देऊ शकतो. तर ह्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण आज डिस्कस करूया की निश मध्ये बिझनेस जास्त ग्रो होऊ शकतो की मासमध्ये ग्रो करणं जास्त सोपं आहे? काय वाटतं? निशमध्ये तुमचे प्रॉफिट मार्जिन्स पर प्रोडक्ट जास्ती असतात, नंबर ऑफ कस्टमर्स कमी असतात आणि मास प्रोडक्ट्समध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन पर प्रोडक्ट कमी असतं, पण जास्ती लोकांना ते दिलं जातं. आता फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायचं ठरलं, म्हणजे तुम्ही कुठच्या टाईपचे बिझनेसमॅन आहात त्याच्यावर अवलंबून असतात. बऱ्याच लोकांना एक्सक्लुझिव्हिटी आवडते, त्यांना एक्सक्लुझिव्ह राहणं आवडतं, तर ते लोक निश मार्केटमध्येच त्यांचा बिझनेस मॉडेल डेव्हलप करणार. काही लोकांना मास मार्केट आवडतो, तर ते लोक त्या टाईपच्या बिझनेसमध्ये ऍक्टिव्हेट करणार. फॉर एक्झाम्पल सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड वॉज अ मास मार्केट ऍक्टिव्हिटी, कारण आम्हाला हजारोंमध्ये स्टुडंट हवे असायचे. सांते स्पा कुझिन इज अ निश मार्केट, कारण इट इज ऑल अबाउट वेलनेस फूड, न्यूट्रिशियस फूड, हेल्दी फूड, प्रीमियम फूड आणि व्हेजिटेरियन फूड. नो कलर्स, नो फ्लेवर्स, नो ॲडिटिव्स, नो प्रिझर्वेटिव्स, नथिंग गेट्स यूज्ड इन सांते स्पा कुझिन. तर हा तुमचा माइंडसेट कसा आहे ॲज अन एंटरप्रेन्योर. म्हणजे तिथे माझी पार्टनर जी आहे सोनल बारमेचा, हा तिचा मॉडेल होता. सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड हा माझा मॉडेल होता की मला मास मार्केटमध्ये पेनिट्रेट करायचं होतं. तर इट डिपेंड्स की तुम्हाला काय करायचं आहे. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे रोलेक्सचं घड्याळ किंवा टायटनचं घड्याळ. टायटन करोडो लोक घालतात आणि रोलेक्स हजारो लोक घालतात. दोघांचं फंक्शनॅलिटी सेमच आहे, टाइम दाखवतात. परंतु तसा एक एक्झाम्पल आहे. मारुती गाडी आणि फरारी गाडी. आता एका फरारीमध्ये कितीतरी मारुती येतील, पण भरपूर लोक फरारी नाही विकत घेणार. कमी लोक घेऊ शकतील कारण ती महाग पण आहे आणि त्याची फंक्शनॅलिटी वेगळी आहे. आणि मारुती गाडी मास प्रोडक्ट आहे, म्हणजे सगळ्यांकडे असतं किंवा सगळे लोक घेतात. तर तुम्ही अगोदर हे ठरवा की तुमचं निश काय. असे देखील उद्योजक आहेत जे मास प्रोडक्ट पण बनवतात आणि क्लास प्रोडक्ट पण बनवतात. असे पण उद्योजक आहेत. म्हणजे रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये मी 15 लाख रुपये पर विलाची पण विला बनवलेले आहेत आणि 2 कोटी रुपये पर विला बनवलेले आहेत आणि 12 कोटीचे फ्लॅट पण बनवलेले आहेत. तर व्हरायटी केलेली आहे. म्हणजे मास पण केलंय आणि क्लास पण केलंय, म्हणजे निश पण केलंय आणि क्लास पण केलंय. तर हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला काय घडवायचं आहे इन द ऍक्टिव्हिटी ऑफ युअर बिझनेस, की तुम्हाला कुठचं क्षेत्र निवडायचं आहे. तर यू हॅव टू चूज दॅट. सो मला वाटतं ह्यात चूज करताना काय करावं लागेल की तुम्ही काय लेव्हरेज करू शकता, तुमच्याकडे ऑलरेडी काय स्ट्रेंथ आहे. म्हणजे जर माझ्याकडे मास ॲक्सेस असेल किंवा माझ्याकडे रॉ मटेरियल सप्लाय असेल किंवा माझ्याकडे कमॉडिटी अवेलेबल असेल, तर कारण मास बिझनेस हा अवेलेबिलिटी आणि कॉस्टिंग ह्याच्यावर जास्त ग्रो होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिस्किट्स और चॉकलेट्स आपण हे माससाठी करू शकतो, पण प्रीमियमसाठी ना व्हॅल्यू ॲड करावी लागते. म्हणजे तुम्ही त्या कस्टमरची सायकोलॉजी समजून तुम्ही त्याला काय व्हॅल्यू देऊ शकता, त्याचा पेन पॉईंट काय सॉल्व्ह करू शकता आणि त्याला एक स्टेटस कसं देऊ शकता, ह्या दृष्टीने तुम्हाला चूज करावं लागेल की तुम्हाला प्रीमियममध्ये जायचं आहे की तुम्हाला व्हॅल्यूमध्ये जायचं आहे. सो इट स्टार्ट्स विथ मार्केट दोघांचं आहे.
पण ॲज अ उद्योजक मी काय देऊ शकतो किंवा मी कुठे रिलेट करू शकतो किंवा मी काय माझे रिसोर्सेस काय आहेत आणि मी माझे कुठले स्ट्रेंथ लेव्हरेज करू शकतो याच्यावरनं तो बिझनेस मॉडेल होऊ शकतो असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? ॲब्सोल्युटली. जे निश प्रोडक्ट्स असतात ना ते महाग असल्यामुळे त्याच्यामधली क्वालिटी फार वेगळी असते. हँडमेड असतं, लेदर असतं, वेगळा काहीतरी एक फ्रेग्रन्स असतो वगैरे वगैरे. म्हणजे त्याला भरपूर अशा टाईपच्या फॅसिलिटीज जोडल्या जातात. प्रीमियम मटेरियल असतं. जे मास असतं त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते. असं नाही की त्याच्यामध्ये क्वालिटी नसते, पण ते बेसिक असतं. तर तुम्हाला मास आणि निशमध्ये निश इज मोर इमेज बूस्टिंग किंवा तुम्हाला दाखवायला आवडतं की यू आर हॅव्हिंग एक्सक्लुझिव्ह टेस्ट वगैरे वगैरे, आणि दॅट सेल्स. म्हणून निशचं पण एक मार्केट आहे आणि मासचं पण एक मार्केट आहे. आणि दॅट्स व्हॉट वी डू. वेदर यू फ्लाय इन एअरलाइन्स, फ्लाईट त्याच वेळेला लँड होणार आहे, पण एक बिझनेस क्लास वेगळा असतो आणि इकॉनॉमी क्लास वेगळी असते. आणि जर फ्लाईटला काय झालं तर ते सगळ्यांनाच होणार आहे. फक्त एवढं की कोणीतरी थोडे जास्ती पैसे दिलेले. सो इट इज सर्व्हिस क्वालिटी चेंज होतात, प्रोडक्ट क्वालिटी चेंज होते. आणि दॅट इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ निश प्रोडक्ट फ्रॉम अ मास प्रोडक्ट. आणि क्वालिटी दोघांमध्ये असते, असं नाही की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज असतं, पण यू गेट बेटर प्रोडक्ट्स वेन यू पे मोर प्राइस. क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट मोस्ट ऑफ द टाइम्स हे डायरेक्टली प्रपोर्शनेट असतं तुमच्या व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्टच्या संबंधित. सो दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन दॅट. बरेच असे उद्योजक असतात, तुमचं ऍक्सेस पॉईंट, आणि तुम्ही जसं म्हणालात ना तसं आहे, तुमच्याकडे कुठच्या पद्धतीचे रिसोर्सेस आहेत ते प्रोडक्ट बनवण्यासाठी, आणि ज्या लोकांना विकायचंय ना त्या लोकांकडचं तुमचं ऍक्सेस. फॉर एक्झाम्पल, आता एखादा मनीष मल्होत्रा जो आहे त्याचा ऍक्सेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोडक्ट क्लास असतात आणि महाग असतात, अतिशय महाग असतात. म्हणजे त्याच्या एका लेहंग्याच्या कॉस्टमध्ये एका मास माणसाचं लग्न होऊ शकतं. पण तो पण एक मार्केट आणि हा पण एक मार्केट आहे. मग त्याचे लोक डुप्लिकेट करतात आणि मग ते मास मार्केटमध्ये दिलं जातं. तर यू हॅव टू कॅल्क्युलेट किंवा इंट्रोस्पेक्ट की तुमच्याकडे रिसोर्सेस कुठच्या टाईपचे आहेत आणि किती रिसोर्सेस आहेत त्याच्यावर अवलंबून असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण कॉन्टेंट पाहतो, तर बरंच असं कॉन्टेंट असतं ज्याच्यामध्ये व्ह्युअर्स 500, 1000, 1200 असतात. पण लोकांना हे माहित नसतं की हे 1200 कोण आहेत. आणि बऱ्याच कॉन्टेंटला आहेत ना 2 मिलियन 5 मिलियन व्ह्यूज असतात, पण तो मास असतो. त्या मासचा फायदा काहीच होत नसेल कदाचित एखाद्या ब्रँडला जर ऍडव्हर्टाईज केलं तर. पण जे कॉन्टेंट जे क्लास असतं ना त्याला व्ह्यूज कमी असतात, पण ते जे व्ह्युअर्स असतात ना ते अत्यंत महत्वाची लोक असतात. जेव्हा आपण एक प्रोडक्ट ऍडव्हर्टाईज करतो आणि जेव्हा आपण त्याला एंडोर्स करण्यासाठी एखाद्या सेलिब्रिटीला घेतो, तेव्हा आपण काही असे प्रोडक्ट असतात ज्याच्यासाठी आपल्याला मास सेलिब्रिटी लागतो, ज्याला मास अपील आहे. आणि काही प्रोडक्ट असे असतात ज्याला आपल्याला एकदम सिलेक्टिव्ह सेलिब्रिटी लागतो, कारण त्याला मास अपील नसेल पण त्याला क्लास अपील असतो. तर यू चूज अकॉर्डिंगली आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही निर्णय घेता. दोन्ही बिझनेसेसला मार्केट असतं. फॉर एक्झाम्पल ऍपल इज अ निश प्रोडक्ट. सगळ्यांना ऍपल परवडणार नाही, कारण लाख रुपयाच्या वरची कॉस्ट असते सहसा एका ऍपलच्या फोनची, आणि तुम्हाला फोन 6,500-7,000 रुपयाला पण मिळतात, विच इज अ मास प्रोडक्ट. आणि लोकसंख्या जास्ती करून मास प्रोडक्ट विकत घेऊ शकते. पण जी निश लोक असतात ना, दे बाय अन ऍपल प्रोडक्ट बिकॉज दे वॉन्ट दॅट क्वालिटी, दे वॉन्ट दॅट इकोसिस्टम, दे वॉन्ट दॅट काइंड ऑफ अ प्रोडक्टिव्हिटी. म्हणून मग ते लोक ऍपलचा प्रोडक्ट घेतात. आणि दोन्ही प्रोडक्ट्सना मार्केट आहे. पण व्हॅल्युएशन कोणाचं जास्ती आहे? ऍपल इज कन्सिडर्ड टू बी द मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी इन द वर्ल्ड. अमेरिकेतली सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी म्हणजे ऍपल, टेस्ला, ह्या सगळ्या व्हॅल्युएबल कंपनीज आहेत. आता टेस्ला मारुती सारखे लोक विकत नाही घेऊ शकत, जरी टेस्ला अमेरिकेमधली मारुती असेल, पण इतर देशांमध्ये जिथे पॉप्युलेशन मोठं असतं ना तिथे ते लोक त्यांना अफोर्ड नाही होणार, कारण त्याचा एंट्री पॉइंटच लाखांमध्ये, म्हणजे 40-50 लाखाच्या पुढे त्यांचं एंट्री लेवल आहे. आणि आपल्याला कार्स आज 3.5-4 लाखापासून सुरू होतात. तर दॅट इज द मास प्रोडक्ट. तर यू नीड टू अंडरस्टँड की तुमची स्पेशालिटी काय आहे, तुमच्याकडे काय रिसोर्सेसचा ऍक्सेस आहे, आणि मग तुम्ही तुमचा बिझनेस मॉडेल ठरवू शकता. बरेच लोक दोन्ही क्षेत्रांमध्ये सुद्धा काम करतात. जसं अप्सरा पेन्सिल आणि नटराज पेन्सिल, कदाचित मालक सेम होता, पण प्राइस पॉईंट वेगळे वेगळे होते. कदाचित प्रोडक्ट पण सेम असेल, माहित नाही, पण पॅकेजिंग वेगळी होती. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन बनवू शकता ऍज अ उद्योजक. ग्रेट. सो एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी मी रिसेंटली ऐकली. रोलेक्स
ला ॲड करायची होती आणि त्यांनी 2 सेलिब्रिटी बघितले. एक क्रिकेट सेलिब्रिटी ज्याचे फॉलोअर्स 250 मिलियन होते आणि दुसरा एक विम्बल्डन प्लेयर ज्याचे फॉलोअर फक्त 30 मिलियन होते. पण रोलेक्स डिसाइडेड की आपण ह्या विम्बल्डनवर करूया, कारण एक विम्बल्डन मॅचमध्ये जास्त लोक असतात जे रोलेक्स घालून बसलेले असतात कम्पेअर्ड टू अ क्रिकेट मॅच. त्यामुळे तसा तो निश फोकस करायला हवा. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की निश मार्केट आहे ना, हा जोपर्यंत आपण ग्लोबल प्रोडक्ट करत नाही तोपर्यंत वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. म्हणजे ॲपल फक्त इंडियात अवेलेबल असता तर इट कांट बी अ बिगर कंपनी. त्यामुळे प्रत्येक कंट्रीमधला निश तुम्ही केलात ना की तो मास प्रोडक्ट होतो. येस, राईट. पण जर इंडियातच करायचं असेल तुम्हाला तर यू कॅनॉट डू अ निश प्रोडक्ट ओनली फॉर इंडिया. मग मार्केट खूपच छोटा होणार. पण जर तुम्ही ग्लोबल प्रोडक्ट बनवलं आणि ते निश बनवलं तर प्रत्येक कंट्रीमधलं 10% पॉप्युलेशन मिळेल आणि दॅट विल बी 1 बिलियन कस्टमर. तर मी तुम्हाला त्याचं पण एक उदाहरण देतो. वर्टू नावाचा एक ब्रँड होता Yeah. आणि त्याचा मालक होता ज्यांनी नोकिया सुरू केलेलं. म्हणजे द ओनर ऑफ नोकिया आणि द ओनर ऑफ वर्टू वर द सेम. पण वर्टू अत्यंत महाग फोन होता. म्हणजे तो सुरू व्हायचा 2.5 लाखाला आणि 3 कोटीपर्यंत जायचा. तर त्याचे जे मेटल फोन्स होते ना त्याच्यामध्ये सॉलिड गोल्डचे फोन्स होते वगैरे वगैरे. प्रत्येक बटनच्या खाली खरा रुबी होता. खरा रुबी दगड. म्हणजे तुमची क्लिकिंग तेवढ्या लाख वेळा तुम्ही करू शकला असता तरी काय बिघडलं नसतं फोनवर. आणि तो डम फोन होता, स्मार्टफोन नव्हता. त्याच्यामध्ये स्मार्टफोनचे पण मॉडेल्स आहेत, पण मी तुम्हाला तो रेग्युलर क्लासिक मॉडेल जो म्हणतो तो डम फोन होता. त्याचे बटन प्रूफ असतो, फायर प्रूफ असतो. नाही, दॅट इज ऑल प्रूफ. आणि त्याच्यामध्ये एक बटन होतं साईडला, त्याला कॉन्शियस सर्व्हिसेस म्हणतात. जर ते बटन मी दाबलं तर मला फोन कनेक्ट करेल एका कॉन्शियस सर्व्हिसमध्ये विच इज इन लंडन. इट वॉज ऑपरेटेड इन लंडन. त्या कॉन्शियसला फोन केल्यानंतर मला जे हवंय ते मी ते मागवू शकतो. त्याचे पैसे मला द्यावे लागतात, पण ते लोक मला शोधून देतील. फॉर एक्झाम्पल समजा मला एक जोडी बुटं पाहिजेत आणि ती बुटं फ्लॉरेन्समध्ये आहेत, इटलीमध्ये फ्लॉरेन्समध्ये आहेत. तर वर्टूचं कॉन्शियस सर्व्हिस ते तिकडनं पिकअप करणार, पॅकेज करणार, म्हणजे ते कोऑर्डिनेट करणार पॅकेजिंग, आणि ती त्यांची जिम्मेदारी बनते तुमच्यापर्यंत ते बुटं पोहोचले पाहिजेत. यू हॅव टू पे फॉर दॅट. नथिंग कम्स ॲट अ फ्री. इट इज ॲट अ कॉस्ट. समजा मी एका आयलंडवर आहे आणि अडकलो, मी कॉन्शियस सर्व्हिसला जर कॉल केला तर दे विल प्रोव्हाइड मी हेलिकॉप्टर. सगळे प्रीपेड सर्व्हिसेस आहेत, कारण ते प्रीमियम आणि प्रीमियम आहेत. प्रीपेड आहेत आणि प्रीमियम आहेत. पण अशा टाईपच्या सर्व्हिसचं कॉन्सेप्ट ऑफ मोबाईल कंपनीने सुरू केलेलं. भरपूर लोकांना वर्टूबद्दल माहित नसावं, पण ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल की मी काय म्हणतोय ते. आणि आज तुमच्याकडे क्लाउड बॅकअप, डेटा बॅकअप वगैरे वगैरे या सगळ्या सुविधा आलेल्या आहेत. हे सर्वात अगोदर वर्टूने सुरू केलेलं. म्हणजे त्यांच्या फोनचा जो डेटा असायचा तो बॅकअप व्हायचा आणि ते बॅकअपची स्टोरेज फॅसिलिटी त्यांनी एका बंकरमध्ये बनवून ठेवलेली, ॲज इफ कोणतरी त्या डेटाला चोरणार किंवा बॉम्ब टाकून उडवणार वगैरे वगैरे. पण दिस वर ऑल द सेलिंग पॉइंट्स ऑफ दॅट फोन. आणि म्हणून लोक त्या फोनचे लाखो रुपये द्यायचे. माझ्या एका मित्राने 32 लाखाचा वर्टू घेतलेला. 32 लाखाचा वर्टू इन 2017. 32 सॉलिड गोल्ड, स्लीक मॉडेल, लाल बटन आणि हिरवं बटन, बाकी काहीच नाही. सुपर डम. आणि त्याच्यातला सॉफ्टवेअर जो होता ना तो सॉफ्टवेअर सुद्धा नोकियाचा होता. नोकियाचा सॉफ्टवेअर वर्टूच्या मोबाईल हँडसेटमध्ये. परंतु त्याचा जे रिंगटोन होता दॅट वॉज एक्सक्लुझिव्ह ओनली फॉर वर्टू. आणि आजपर्यंत इट इज एक्सक्लुझिव्ह ओनली फॉर वर्टू. म्हणजे तो रिंगटोन वाजला म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणाच्या तरी खिशात वर्टूचा फोन आहे. स्मॉल फोन, हेवी फोन, कारण ते सॉलिड मटेरियलचे असायचे, स्टील किंवा हाय क्वालिटी ॲल्युमिनियम किंवा गोल्ड किंवा कॉम्बिनेशन ऑफ स्टील अँड गोल्ड अँड सिरामिक वगैरे वगैरे. तर त्याचा जो इयरपीस होता तो सिरामिकचा होता. बटनाखाली रिअल मटेरियल, रिअल रुबी, जे मेटल होतं ते एरोप्लेन ग्रेड मटेरियल होतं. म्हणजे ते एरोप्लेनमध्ये वापरलं गेलेलं मटेरियल होतं. त्याच्यावरचा जो लेदर असायचा तो फरारीचा लेदर होता. म्हणजे वर्टूच्या ओनरने एक शिकवलं की सगळ्या ब्रँड्सच्या चांगल्या गोष्टींना कलेक्ट करून आपण कसं एक चांगला प्रोडक्ट बनवू शकतो. आणि वर्टूची जी काच होती ती रोलेक्सची काच होती. म्हणजे विचार करा, दॅट वॉज अ निश मार्केट. पण तुम्ही जसं म्हणालात तसं सगळ्या देशातले क्वचित कस्टमर जर तुम्ही धरलात ना तर ते मासच झालं. म्हणजे ती चांगलं टार्गेट, म्हणजे टार्गेट ऑडियन्स जो म्हणतो ना तो मोठा होतो, तो टॅम मोठा होतो. तर काय आपण असं एक प्रोडक्ट बनवू शकतो का, म्हणजे अशा टाईपचं वर्टू बनवू शकतो का? तर मी शहापूर नावाची एक सुंदर जागा आहे मुंबईजवळ, मुंबई नाशिक हायवेवर शहापूर. तिथे मी सुझॅन खानला घेऊन मी विलास डेव्हलप केले, ज्याला आपण म्हणतो द व्हाईट विलास. आणि एक्झॅक्ट वर्टूचा फॉर्म्युला मी वापरला. म्हणजे काच सेंट गोबेनकडनं, ॲल्युमिनियम जिंदालकडनं, ट्रिपर सिस्टम सिमेन्सची,
फ्लोरिंग कजारिया टाइल्स, पेंट ज्योतूनचा पेंट, शिंगल्स अमेरिकन शिंगल्स, म्हणजे सगळे ब्रँडेड प्रोडक्ट्सना एकत्रित आणून वायरिंग पॉलिकॅपची, म्हणजे सगळ्या चांगल्या ब्रँड्सना एकत्रित आणून मी एक प्रोडक्ट बनवला, डिझाईन बाय सुझॅन खान. तर हा फॉर्म्युला मी कोणाकडनं शिकलो? Vertu कडनं शिकलो. तर निश प्रोडक्टचे जे प्लेयर्स असतात ना, त्या प्लेयर्सना स्टडी करायचं आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीजना आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं ना, त्याचा शोध लावला पाहिजे. आणि हमखास मी तर करत आलोय आणि मी ते करतोय आणि ते करत जाणार वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये, आणि दॅट इज हाऊ वी डू इट. आणि ते बंगले तुम्ही गल्फमध्ये विकले, आणि ते बंगले मी जगभरात विकले. म्हणजे आमच्याकडे त्या प्रोजेक्टमध्ये ज्या लोकांनी ते बंगले घेतलेत, दे आर फ्रॉम इंडियन्स, पण दे आर फ्रॉम दुबई, अबुधाबी, आलेन, फुजियारा, शारजा, मलेशिया, सिंगापूर, लंडन, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि US. ग्रेट. सो आपल्याकडे असं इंडियामध्ये ना दे से की यू हॅव टू टार्गेट एव्हरी सेगमेंट. जर आपला प्रोडक्ट भारतामध्ये असेल आणि तो ग्लोबल नसेल तर आय थिंक निश मध्ये खूप छोटं मार्केट होईल. फॉर एक्झाम्पल बाटा, बाटाचं एक बॉटम ऑफ द पिरॅमिड प्रोडक्ट आहे, मास प्रोडक्ट आहे, पण त्यांनी प्रीमियम पण केलंय. म्हणजे हश पपी बाटाचाच प्रोडक्ट आहे, पण त्यांनी तो एक निश प्रोडक्ट पण केलंय आणि एक मास प्रोडक्ट पण केलंय. सर, जर तुमचा बिझनेस इंडिया पुरता असेल किंवा लोकल मार्केटमध्ये असेल तर सगळ्या सेगमेंट्समध्ये एक एक प्रोडक्ट आणणं योग्य असेल. व्हॉट डू यू थिंक? अगेन इट डिपेंड्स ऑन द रिसोर्सेस दॅट यू हॅव. आता हश पपीज आणि बाटा हे एकाच शोरूम मध्ये विकलं जातं, तर इट इज प्लस ऑल्सो आणि इट इज मायनस ऑल्सो. कारण हश पपीजच्या कस्टमरला बाटाच्या शोरूम मध्ये जाऊन हश पपीजचे पैसे द्यायला किती आवडत असेल ते मला माहित नाही. म्हणून लोक जे दोन्ही मॉडेल करतात ना, ते बऱ्याच वेळेला त्या गोष्टींना सेपरेट पण करतात. तर यू कॅन आयदर हॅव इट सेपरेटेड किंवा सेम दुकानात पण चालतं, पण काय प्रमाणात ते सक्सेसफुल आहे ते माहित नाही. लाईक मारुती आणि नेक्सा. आणि मध्ये तर टोयोटा आणि मारुतीनी आपले रिसोर्सेस मॅच केलेले. म्हणजे त्यांचा एक असा मॉडेल होता, हाय रायडर का मला माहित नाही कुठचा तो एक मॉडेल आहे, सेम मॉडेल मारुतीमध्ये पण आहे आणि सेम मॉडेल टोयोटामध्ये पण आहे. त्यांनी शोरूम्स पण शेअर केलेले, इन्फ्रास्ट्रक्चर पण शेअर केलेलं. तर दॅट इज कोलॅबरेटिंग ऑफ रिसोर्सेस. ते कोलॅबरेशन पण करून शक्य आहे. मग तुम्हाला ॲज अ कस्टमर कुठच्या ब्रँडमध्ये जास्ती विश्वास आहे त्या ब्रँडचं तुम्ही प्रोडक्ट विकत घेणार. तर मी असं म्हणतो की बिझनेस इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजायझिंग. तर तुमच्या मास मार्केट प्रोडक्टमध्ये तुम्ही क्लास कसा आणू शकता हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता मिठाईवाले असतात, तर रेग्युलर मिठाईवाला पण असतो आणि प्रीमियम मिठाईवाला पण असतो. म्हणजे असे मिठाईवाले पण मला माहिती आहेत ज्यांच्या एका पीसची किंमत, एक गुलाबजामुन म्हणा किंवा एक ते बेंगाली स्वीट्स असतात ना, त्याचा एकच्या किमतीमध्ये दुसऱ्या मिठाईवालीचा 1 किलो मिठाई मिळत असेल. करेक्ट. पण ही इज क्रिएटेड अन एक्सपिरियन्स आणि त्यांनी तशी प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत. आता चॉकलेट्समध्ये म्हणजे इकॉनॉमिकल चॉकलेट्स पण असतात आणि 2,500 रुपयाचे 200 ग्रामवाले चॉकलेट्स पण असतात. त्याला रोज चॉकलेट्स म्हणतात, ROC, रोज. आय डोंट नो हाऊ यू प्रोनाऊन्स इट, पण असे पण आहे आणि त्याचंही मार्केट आणि याचंही मार्केट आहे. वेफर्स, प्रिंकल्स आणि वेफर्स, रेग्युलर वेफर्स आणि प्रिंगल्स, म्हणजे कॉस्ट डिफरन्स आहे. तर एनिथिंग विच इज निश इज मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि आता थाळी आपल्याला 5 स्टार हॉटेलमध्ये पण मिळते, पण ती बाहेरची थाळी जी असते, जी आपल्याला आता श्रेयास नावाचं एका रेस्टॉरंटमध्ये मी जेवलो मागच्या वेळेला पुण्यामध्ये, 400 रुपयाची थाळी, आणि एवढी मजा आली आणि एवढी गर्दी होती तिकडे. आणि तीच थाळी आपण ITC मध्ये जर खायला गेलो किंवा कुठच्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये, पण बरेच 5 स्टार हॉटेल ब्रँड्समध्ये थाळी मिळते, सॉफिटेललाच थाळी आहे, पण ती थाळी 2,500ची आहे. मग 400 रुपये कुठे आणि 2,500 रुपये कुठे? तर यू आर पेइंग फॉर द ॲम्बियन्स, फॉर द फॅसिलिटी, फॉर द क्रॉकरी, फॉर द फूड, फॉर द व्हरायटी वगैरे वगैरे. परंतु यू रिअली नीड टू कॅल्क्युलेट वेल ऑन हाऊ यू कॅन मेक अ मास प्रोडक्ट इन अ क्लासी वे, और हाऊ कॅन यू मेक अ क्लासी प्रोडक्ट गो इन अ मास वे. म्हणजे जास्ती तुम्हाला कस्टमर्स त्याचे कसे मिळू शकतात. तर दॅट यू हॅव टू स्ट्रॅटेजाइज. Apple is a class product available across the world which is having mass numbers. म्हणजे त्याने ते घडून दाखवलंय. Samsung is a mass product with class options also. म्हणजे सॅमसंग कडे पण 1.5 लाखाचे 3 लाखाचे फोन आहेत. म्हणजे त्याने एक ट्रायफोल्ड फोन काढलाय जो 3 लाख रुपयाचा आहे. 3 लाख रुपयाला गाडी येते आणि सॅमसंगचा फोन पण येतो. तर तो ट्रिपल फोल्ड आहे. म्हणजे त्यांच्याकडे 5,500-6 हजाराचा पण फोन आहे आणि 3 लाखाचा पण फोन आहे. पण ऍपलचा फोन हजारोंमध्ये सुरू होतो. म्हणजे मला नाही वाटत लाख रुपयाच्या खाली असेल किंवा 75,000च्या खाली असेल. 75,000च्या वरचाच फोन असेल त्यांच्याकडे. सो दॅट इज अ क्लास प्रोडक्ट सोल्ड इन अ मास वे, कारण ते पूर्ण जगात अवेलेबल आहे. आणि सॅमसंग इज डुईंग बोथ.
सॅमसंग करतंय मास. सॅमसंग म्हणजे फक्त सॅमसंग म्हणतोय मी, असे बरेच ब्रँड आहेत बरेच ब्रँड जे छोट्या कॉस्टनी सुरू होतात आणि मोठ्या कॉस्ट पर्यंत सुद्धा हो. जातात. ग्रेट. आय थिंक दॅट इज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. कारण हा नेव्हर एंडिंग टॉपिक आहे. कारण कुठल्याही प्रोडक्टला तुम्ही जितक्या सर्व्हिसेस ॲड करता किंवा जितकी व्हॅल्यू ॲड करता तितका तो प्रीमियम होत जातो. कारण प्रोडक्शन कॉस्ट सेमच असते, प्रोडक्शन कॉस्ट कमीच असते, पण त्याची व्हॅल्यू जेवढे ॲड करू आपण तेवढी ती प्रीमियम होत जाते. सो मला वाटतं इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या प्रोडक्टला प्रीमियम कसं बनवू शकता याची काय आयडिया तुमच्याकडे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला असं वाटतं जर तुमच्याकडे एखादा मास प्रोडक्ट असला ना, तर त्या मास प्रोडक्टमध्ये तुम्ही क्लास कसा आणू शकता याचे जर तुम्ही विचार शेअर केले तर आम्ही देखील इनपुट्स देऊ. आणि इतर लोक जे हे कॉन्टेंट पाहतायत ना, कदाचित त्यांच्याकडनं एखादा असा कमेंट येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन आयडिया मिळेल, आम्हाला एक नवीन आयडिया मिळेल. आणि परत एकदा अशी विनंती आहे की प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, म्हणजे आमचा हा जो कॉन्टेंट आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना काहीतरी लाभ मिळेल या चर्चेमधनं. धन्यवाद. धन्यवाद. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.